साताऱ्याच्या एका छोट्याशा गावातून शहरात स्थायिक झालेले देशमुख कुटुंब. सुलोचनाबाई, वय वर्ष 58, पांढरे पडत चाललेले केस, कष्टाने हातावर आलेल्या शिरा आणि चेहऱ्यावर एक संत सात्विक शांतता. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपला एकुलता एक मुलगा राहुल याला खूप कष्टाने वाढवले होते, शिकवले, मोठे केले आणि शहरात एका चांगल्या कंपनीत तो नोकरीला लागला. सुलोचनाबाईंना वाटले आता आयुष्याची संध्याकाळ सुखात जाईल. राहुलचे लग्न जुळले आणि घरात सून आली. ईशा शहरातील सुशिक्षित आणि आधुनिक विचारांची होती. सुरुवातीचे काही महिने सगळे काही छान चालले होते, पण हळूहळू घराचे चित्र बदलू लागले. ईशा एका खाजगी बँकेत नोकरी करायची. तिने घरात पाय ठेवल्यापासून सुलोचनाबाईंनी तिला कधीच कामाचा त्रास होऊ दिला नाही. तू दमून येतेस बाळा, विश्रांती घे, मी करते सगळं, असं म्हणत सुलोचनाबाई पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत घरातील प्रत्येक काम स्वतः करायच्या. घराची झाडलोट, धुणी, भांडी, राहुल आणि ईशाच्या आवडीचे डबे तयार करणे आणि रात्रीचे जेवण सुलोचनाबाई एखाद्या यंत्रासारख्या राबायच्या. पण या बदल्यात त्यांना काय मिळायचे तर कौतुकाचा एक शब्दही नाही. उलट ईशाचे टोमणे, आई भाजीमध्ये मीठ जरा जास्तच असतं तुमच्या, किंवा आई कपडे नीट वाळत घालत जा, वास येतो त्यांना, असे शेरे ईशा रोज मारायची. सुलोचनाबाई मात्र शांतपणे पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसायच्या आणि म्हणायच्या, हो ग बाई, उद्यापासून लक्षात ठेवेन. राहुल आधी आईच्या बाजूने बोलायचा, पण हळूहळू तो पूर्णपणे ईशाच्या प्रभावाखाली आला होता. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून आल्यावर त्याला घरात शांतता हवी असायची आणि ईशा त्याच्या कानगोष्टी करायची. तुमची आई दिवसभर घरात काय करते देव जाणे, मला माझ्या वस्तू जागेवर सापडतही नाहीत. एक दिवस रविवार होता. घरात सगळे एकत्र होते. ईशा तिच्या खोलीत काहीतरी शोधत होती. अचानक ती जोरात ओरडत हॉलमध्ये आली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. राहुल, माझ्या कपाटात ठेवलेले 5,000 रुपये गायब आहेत. मी कालच बँकेतून काढून आणले होते. ईशा ओरडली. राहुल गडबडून उठला. नीट शोध ईशा, इकडे तिकडे झाले असतील. नाही राहुल, मी नीट शोधले. घरात आपल्या तिघांशिवाय कोणीच तिसरं माणूसही येत नाही. कामवाली पण नाहीये, कारण सगळं काम आईच करतात. ईशाने थेट सुलोचनाबाईंकडे रोखून पाहिले, ज्या त्यावेळी हॉलमध्ये बसून देवाच्या वाती वळत होत्या. सुलोचनाबाईंच्या हातातील कापूस तसाच राहिला. त्या थबकल्या. त्यांनी वर पाहिले. बाळा, तुझ्या खोलीला हातही लावला नाही मी, फक्त सकाळी झाडू मारण्यासाठी गेले होते. मग तिथंच तर गेम आहे आई. झाडू मारताना कपाट उघडं होतं, तुम्हीच ते पैसे घेतले असणार. शेवटी तुम्हाला गावी पाठवायला किंवा तुमच्या नातेवाईकांना द्यायला पैसे लागतातच ना. ईशाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला. सुलोचनाबाईंच्या डोळ्यात पाणी आले. ज्या मुलाला त्यांनी रक्ताचे पाणी करून वाढवले त्या राहुलकडे त्यांनी आशेने पाहिले. त्यांना वाटले राहुल ईशाला थांबवेल, पण राहुलने ईशाची बाजू घेत म्हटले, आई, खरं सांगून टाक ना, जर तुला पैशांची गरज होती तर मला मागायचे ना. ईशाच्या कपाटातून असे चोरून घ्यायची काय गरज होती? घरात अशा चोऱ्या व्हायला लागल्या तर कसं चालेल? चोऱ्या हा शब्द सुलोचनाबाईंच्या काळजाला आरपार छेदून गेला. स्वतःच्या मुलाच्या तोंडून हा शब्द ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा जपला होता आणि आज त्यांच्यावर स्वतःच्याच घरात चोर असा शिक्का मारला गेला होता. राहुल, तू पण? सुलोचनाबाईंचा आवाज कापला. आई, वाद घालू नकोस, पैसे कुठे ठेवलेस तेवढंच सांग, राहुल वैतागून म्हणाला. सुलोचनाबाई काहीच बोलल्या नाहीत. त्या शांतपणे उठल्या, आपल्या खोलीत गेल्या आणि देवाऱ्यासमोर बसून डोळ्यातून अश्रू गाळू लागल्या. त्यांच्या मनातील आई आणि स्वाभिमानी स्त्री आज पूर्णपणे कोलमडून पडली होती. पण याच अश्रूंमधून आता एक नवा विश्वास निश्चय जन्म घेत होता. त्यांना समजले होते की केवळ काम करत राहिल्याने मान मिळत नाही आणि तिथे राहण्यात
जिथे स्वाभिमान नाही तिथे राहण्यात काहीच अर्थ नाही. त्या रात्री सुलोचनाबाईंनी एक असा निर्णय घेतला जो या घराचा पाया हलवून सोडणारा होता. त्या रात्री देशमुख यांचा घरात एक भयानक शांतता पसरली होती. राहुल आणि ईशा आपापल्या खोलीत झोपी गेले होते, पण सुलोचनाबाईंच्या डोळ्यातून झोप उडाली होती. त्या खोलीतल्या अंधारात एकटक छताकडे पाहत बसल्या होत्या. कानात अजूनही राहुलचे ते शब्द घुमत होते, घरात अशा चोऱ्या व्हायला लागल्या तर कसं चालेल. आणि ईशाचा तो तुच्छतादर्शक चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. ज्या मुलासाठी तारुण्य झिजवलं, स्वतःच्या सुखाचा त्याग केला, त्याने एका क्षणात मला चोर ठरवलं. सुलोचनाबाईंच्या मनातील माऊली आज आतून तुटून रडत होती, पण त्याच वेळी त्यांच्या सुप्त मनातील स्वाभिमानी स्त्री जागी झाली होती. त्यांनी ठरवले, आता रडायचे नाही. अश्रू पुसून त्यांनी देवाऱ्यासमोर दिवा लावला आणि मनोमने खंबीर निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता सुलोचनाबाई उठल्या. त्यांनी घरातील सगळी कामे केली. राहुलसाठी आणि ईशासाठी डबे बनवले, दोघांसाठी चहा नाश्ता तयार केला आणि डायनिंग टेबलवर आणून ठेवला. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर रोजची सोशिकता नव्हती, तर एक वेगळाच गंभीर भाव होता. सकाळी 8:30 वाजता राहुल आणि ईशा हॉलमध्ये आले. ईशा अजूनही रागातच होती. तिने टेबलवर नाश्ता पाहिला आणि तोंड वाकवून म्हणाली, पैसे चोरून वरून काम अशी करतात जणू काही झालंच नाही. राहुल, आजच्या आज घरात लॉकर बसवून घ्या, नाहीतर माझ्या पगाराचे पैसे सुरक्षित राहणार नाहीत. राहुलने चहाचा कप हातात घेतला आणि सुलोचनाबाईंकडे पाहत म्हणाला, आई, काल जे झालं ते विसरून जा, पण ईशाचे पैसे परत करून टाक. आम्ही ऑफिसला निघालोय. सुलोचनाबाई शांतपणे त्यांच्या समोर आल्या. त्यांनी आपल्या हातातील जुनी सुती साडी व्यवस्थित करून सावरली आणि संत पण करारी आवाजात म्हणाल्या, राहुल, ईशा, मी तुमचे पैसे घेतले नाहीत आणि ते सिद्ध करायला माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, कारण घरात CCTV कॅमेरा नाही. पण माझ्या मनाला आणि माझ्या देवाला ठाऊक आहे की मी काय आहे. आणि राहिला प्रश्न घरात राहण्याचा, सुलोचनाबाईंनी खोलीतून आणलेली एक छोटी कापडी पिशवी राहुल समोर टेबलवर ठेवली. हे काय आहे आई? राहुलने विचारले. या पिशवीत माझा फक्त 4 साड्या आणि देवाचे फोटो आहेत. या घरातलं म्हणजेच तुझ्या पैशाचं मी एक सुतळीचा तुकडाही घेतलेला नाही. ज्या घरात मला चोराचा दर्जा मिळाला त्या घरात राहून मी माझा उरलासुरला स्वाभिमान विकू इच्छित नाही. मी हे घर सोडून जात आहे, सुलोचनाबाई अतिशय शांतपणे म्हणाल्या. त्यांच्या आवाजात थरथराट नव्हता, तर एक दृढ निश्चय होता. ईशाने उपरोधाने हसून म्हटले, अहो राहुल, जाऊ द्या त्यांना, कुठे जाणार आहेत? 2 दिवसात गावी जाऊन पैसे संपले की परत पाय धरत येतील इथेच. नाटकं आहेत सगळी. राहुललाही वाटले की आई फक्त रागाच्या भरात बोलत आहे. तो म्हणाला, आई, उगीच सिनियर सिटीजनसारखं इगोवर घेऊ नकोस. बाहेर महागाई किती आहे माहिती आहे ना. कुठे राहणार, कोणाकडे जाणार? शांतपणे घरात राहा आणि आपली कामं कर. मी कुठेही जाईन राहुल, पण तुमच्या कष्टाच्या पैशावर आणि या घरात आता एक दिवसही अन्नग्रहण करणार नाही. आजपर्यंत आई म्हणून राबले, पण आज एका स्वाभिमानी स्त्री म्हणून बाहेर पडतेय. असे म्हणून सुलोचनाबाईंनी मागे वळूनही न पाहता घराचा दरवाजा उघडला आणि त्या बाहेर पडल्या. दरवाजा बंद झाला. राहुलला वाटले आई इमारतीच्या खाली बाकावर बसेल आणि संध्याकाळपर्यंत राग शांत झाल्यावर परत येईल. त्यामुळे तोही ईशासोबत ऑफिसला निघून गेला. पण सुलोचनाबाई इमारतीच्या खाली थांबल्या नाहीत. त्या तशाच चालत मुख्य रस्त्यावर आल्या. जून महिन्याचे कडक ऊन पडले होते. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. खिशात फक्त स्वतःचे हक्काचे जुन्या साठवणीतले अवघे 500 रुपये होते. वय झाले होते, पाय थकत होते, पण मनातली स्वाभिमानाची आग त्यांना पुढे जाण्याची ताकद देत होती. त्या चालत चालत एका जुन्या ओळखीच्या मंदिराजवळ आल्या. तिथे सावलीत बसून त्यांनी विचार करायला सुरुवात केली.
आता पुढे काय? वय 60च्या जवळ आले होते. नोकरी कोण देणार? पण काहीही झाले तरी मुलासमोर हात पसरायचे नाहीत. अचानक त्यांची नजर मंदिराच्या बाहेर पडणाऱ्या गर्दीवर गेली. तिथे अनेक महिला, मुली आणि काही परदेशी पर्यटकही आले होते. सुलोचनाबाईंचा हात उपजतच खूप सुंदर होता. त्यांना लहानपणापासूनच एक कला अवगत होती, ज्या कलेने त्यांना गावात खूप नाव मिळवून दिले होते. ती कला होती पारंपरिक मेहंदी आर्ट. मंदिराच्या कट्ट्यावर बसून त्यांनी पिशवीतून एक कागद आणि पेन्सिल काढली आणि हातावर सहज एक सुंदर डिझाईन काढू लागल्या. तिथून जाणाऱ्या 2 तरुण मुलींचे लक्ष सुलोचनाबाईंच्या हातातील त्या अप्रतिम डिझाईनकडे गेले. अरे वा आजी, किती सुंदर मेहंदी काढता तुम्ही. तुम्ही हातावर मेहंदी काढून द्याल का आमच्या? एका मुलीने विचारले. सुलोचनाबाईंच्या डोळ्यात एक चमक आली. त्यांनी होकारार्थी मान डोलवली. त्या मुलीने विचारले, किती पैसे घेणार? सुलोचनाबाई क्षणभर थांबल्या आणि म्हणाल्या, जे आवडेल ते दे बाळा. त्या दिवशी भर उन्हात मंदिराच्या पायरीवर बसून सुलोचनाबाईंच्या एका नव्या प्रवासाची, त्यांच्या संघर्षाची पहिली ठिणगी पडली होती. इकडे घरातून सुलोचनाबाई गायब झाल्याचे पाहून राहुल आणि ईशाची काय अवस्था होणार होती हे पाहणे महत्त्वाचे होते. त्या 2 मुली सुलोचनाबाईंच्या समोर मंदिराच्या पायरीवर बसल्या. सुलोचनाबाईंनी पिशवीतून जुनी सवय म्हणून ठेवलेला मेहंदीचा कोन काढला. हा कोन त्यांनी काही दिवसांपूर्वीच एका कौटुंबिक कार्यासाठी आणला होता. त्यांचे हात कापायला हवे होते, पण जसा त्यांनी मुलींचा हात आपल्या हातात घेतला तशी त्यांच्या बोटांमध्ये एक अद्भुत ताकद आली. अनेक वर्षांचा सराव आणि उपजत कला त्यांच्या हातांमधून पाना फुलांच्या कोयरीच्या रूपाने कागदावर उमटावी तशी त्या मुलीच्या हातावर उमटू लागली. अवघ्या 15 मिनिटात त्यांनी त्या मुलींचा हात एका पारंपरिक भरगच्च आणि अत्यंत सुबक नक्षीने सजवला. ओ माय गॉड आजी, किती सुंदर मेहंदी काढली आहे तुम्ही. मोठ्या मॉलमध्ये किंवा पार्लरमध्ये सुद्धा अशी फिनिशिंग मिळत नाही. ती मुलगी आनंदाने ओरडली. तिने लगेच आपल्या मैत्रिणीलाही हात पुढे करायला लावला. दोघींची मेहंदी काढून झाल्यावर त्यांनी सुलोचनाबाईंच्या हातात आनंदाने 200 रुपये ठेवले. थँक्यू सो मच आजी, असं म्हणून त्या निघून गेल्या. सुलोचनाबाईंनी त्या 200 रुपयांकडे पाहिले. हे पैसे जरी कमी वाटत असले तरी ते त्यांच्या हक्काच्या, कष्टाचे आणि स्वाभिमानाचे होते. अनेक वर्षानंतर आज त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली होती. पण प्रश्न अजूनही सुटला नव्हता. रात्र कुठे काढायची? संध्याकाळ होत आली होती. सुलोचनाबाईंनी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि गाभाऱ्याच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसून राहिल्या. मंदिराचे मुख्य पुजारी शास्त्रीजी सुलोचनाबाईंना गेल्या काही वर्षापासून ओळखत होते, कारण सुलोचनाबाई सणावाराला तिथे दर्शनासाठी यायच्या. सुलोचनाबाईंना पाठीवर कापडी पिशवी घेऊन कोपऱ्यात बसलेले पाहून शास्त्रीजी त्यांच्याजवळ आले. सुलोचनाबाई, काय झालं? खूप वेळ झाला इथेच बसला आहात, घरी नाही गेलात? राहुल कुठे आहे? त्यांनी काळजीने विचारले. शास्त्रीजींच्या आपुलकीच्या शब्दांनी सुलोचनाबाईंचा बांध फुटला. त्यांनी घडलेला सगळा प्रकार, ईशाने केलेला चोरीचा आरोप आणि राहुलने दिलेली साथ सर्व काही शास्त्रीजींना सांगितले. ते ऐकून शास्त्रीजींचे डोळेही पाणावले. ते संतापाने म्हणाले, कलियुग आहे. ज्या आईने रक्ताचं पाणी केलं तिला चोराचा आळ आणताना. सुलोचनाबाई, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही गावातल्या जुन्या संस्कारातल्या आहात. मंदिराच्या पाठीमागे आमची एक छोटी खोली आहे, जिथे आम्ही पूजेचे साहित्य आणि जुने सामान ठेवतो. ती खोली मी साफ करून देतो. तोपर्यंत तुम्ही तिथे राहू शकता, पण एका अटीवर. तुम्ही मंदिरातील देवाच्या माळा आणि उत्सवाच्या वेळी लागणाऱ्या रांगोळ्या काढायला मदत करायची.
सुलोचनाबाईंना जणू अंधारात प्रकाशाचा किरण दिसला. त्यांनी शास्त्रीजींचे आभार मानले. ती खोली लहान होती, पण तिथे शांतता होती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिथे त्यांचा स्वाभिमान सुरक्षित होता. दुसरीकडे रात्रीचे 8 वाजले होते. राहुल आणि ईशा ऑफिसमधून घरी परतले. घराचा दरवाजा उघडताच नेहमी मिळणारा चहाचा सुवास आज नव्हता. घर पूर्णपणे शांत आणि कोंदट वाटत होते. आई, कुठे आहात? राहुलने हाक मारली, पण काहीच उत्तर आले नाही. ईशाने स्वयंपाकघरात जाऊन पाहिले तर तिथे सकाळची खरकटी भांडी तशीच पडली होती आणि रात्रीच्या जेवणाची काहीच तयारी नव्हती. बघा राहुल, तुमच्या आईचे नखरे अजूनही आल्या नाहीत. मला वाटलं होतं दुपारीच पाय दुखायला लागल्यावर परत येतील. शेवटी घर सोडून जाण्याची धमकी देऊन आपल्याला घाबरवायचं आहे त्यांना, ईशा चिडून म्हणाली. राहुलने आईच्या फोनवर फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण सुलोचनाबाईंचा फोन घरातच टेबलवर पडलेला होता. त्या त्यांचा साधा मोबाईलही सोबत घेऊन गेल्या नव्हत्या. राहुलच्या मनात कुठेतरी एक भीतीची पाल चुकचुकली. ईशा खरंच आई कुठे गेली असेल? तिला शहरातले रस्तेही नीट माहीत नाहीत. तुम्ही काळजी करू नका राहुल, भूक लागली की येईल परत. चला आज हॉटेलमधून जेवण मागूया, ईशा म्हणाली. पण राहुलला त्या रात्री जेवण गोड लागले नाही. घरात प्रत्येक कोपऱ्यात त्याला आईचा राबणारा चेहरा दिसत होता. सुखवस्तू घरात राहूनही आज त्याला अस्ताव्यस्त जाणवत होती. तर तिकडे मंदिराच्या एका छोट्या खोलीत चटईवर झोपलेल्या सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यानंतर एक सुखाची झोप होती. कारण त्यांच्यावर चोर म्हणून बोट दाखवणारे कोणीही तिथे नव्हते. पुढच्याच दिवसापासून सुलोचनाबाईंनी त्यांच्या आयुष्याची एक नवी इनिंग सुरू करण्याचे ठरवले होते, ज्याची कल्पना राहुल आणि ईशाला स्वप्नातही नव्हती. मंदिराच्या त्या छोट्याशा खोलीत सुलोचनाबाईंचा नवा दिवस सुरू झाला. आता त्या कोणावरही अवलंबून नव्हत्या. सकाळी उठून मंदिराची आवारे स्वच्छ करणे, शास्त्रीजींना पूजेची तयारी करून देणे आणि देवासाठी सुबक फुलांच्या माळा तयार करणे हा त्यांचा नित्यक्रम झाला. पण सुलोचनाबाई तिथेच थांबणाऱ्या नव्हत्या. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. त्यांनी पहिल्या दिवशी मिळालेल्या 200 रुपयामधून मेहंदीचे काही कोन्स आणि एक साधी वही विकत घेतली. दुपारी मंदिराच्या कट्ट्यावर सावली आल्यानंतर त्या तिथे येऊन बसायच्या आणि वहीवर नवनवीन डिझाईन्स काढायच्या, सराव करायच्या. मंदिरात येणारे भाविक, विशेषतः तरुण मुली आणि महिला, सुलोचनाबाईंची ती कला पाहून तिथे क्षणभर थांबायच्या. एक दिवस शहरातील एक सधन महिला, जिचे नाव वंदना होते, मंदिरात दर्शनासाठी आली. तिने सुलोचनाबाईंनी वहीवर काढलेली पारंपरिक राजस्थानी आणि ब्रायडल मेहंदीची नक्षी पाहिली. वंदना थक्क झाली. तिने विचारले, मावशी, तुम्ही लग्न कार्यासाठी मेहंदी काढता का? पुढच्या आठवड्यात माझ्या मुलीचे लग्न आहे. आम्हाला एका चांगल्या मेहंदी आर्टिस्टची गरज आहे. तुम्ही आमच्या घरी येऊन मेहंदी काढाल का? सुलोचनाबाईंच्या मनात सुरुवातीला थोडी धाकधूक झाली, पण त्यांनी आपला आत्मविश्वास एकवटला. हो, काढेन की, पण मला तिथपर्यंत यायला जायला गाडीची सोय करावी लागेल, कारण मला शहरातले रस्ते फारसे माहीत नाहीत, त्या नम्रपणे म्हणाल्या. त्यांची तुम्ही काळजी करू नका, मी गाडी पाठवेन. पण तुमचे मानधन काय असेल? वंदनाने विचारले. सुलोचनाबाईंना शहरातले दर माहीत नव्हते. त्यांनी शास्त्रीजींचा सल्ला घेतला. शास्त्रीजींनी सांगितले, सुलोचनाबाई, तुमची कला अनमोल आहे, पण सुरुवातीला वाजवी किंमत सांगा. सुलोचनाबाईंनी मुलीच्या हाताच्या मेहंदीसाठी आणि घरातील इतर काही महिलांसाठी मिळून अत्यंत रास्त किंमत सांगितली, जी बाजारातील दरापेक्षा खूप कमी होती. वंदनाने लगेच होकार दिला. त्या दिवशी सुलोचनाबाईंनी आपल्या या छोट्याशा व्यवसायाला एक नाव देण्याचे ठरवले. त्यांनी स्वतःच्या नावातून आणि आत्म्यातून एक नाव शोधले, जीवा आर्ट्स. जीवा म्हणजे जिवंतपणा.
त्यांच्या कलेत असलेला जिवंतपणा. दरम्यान सुलोचनाबाई घर सोडून जाऊन आता 15 दिवस झाले होते. देशमुख यांच्या घरातील परिस्थिती मात्र दिवसेंदिवस बिघडत चालली होती. सुलोचनाबाई असताना घरातल्या ज्या गोष्टी जादूसारख्या जागेवर मिळायच्या त्या आता विस्कळीत झाल्या होत्या. सकाळी उठून डबा बनवणे, कचरा काढणे, कपडे धुणे या सगळ्या कामांमुळे ईशाची चिडचिड वाढली होती. कामाची सवय नसल्यामुळे तिचे ऑफिसमधल्या कामावरही दुर्लक्ष होत होते. राहुल, तुमच्या आई कुठे गेले आहेत ते शोधा ना प्लीज. घर कसं नरक झालंय बघा. बाहेरून कामवाली बाई लावली तरी ती नीट काम करत नाही. 5,000 रुपयावरून एवढं काय मनावर घ्यायचं, ईशा वैतागून म्हणाली. राहुललाही आईची आठवण येत होती, पण त्याचा पुरुषी अहंकार आड येत होता. तिला स्वतःहून पश्चाताप झाला की येईल परत असे तो स्वतःला समजावत होता. पण एके दिवशी ऑफिसहून परतताना राहुलच्या गाडीचे पेट्रोल संपले. तो एका गल्लीतून चालत जात असताना त्याला एका मोठ्या बंगल्याबाहेर रोषणाई दिसली. तिथे लग्नाचा माहोल होता. कुतूहल म्हणून राहुलने तिथे पाहिले तर बंगल्याच्या लॉनमध्ये एका आलिशान खुर्चीवर नवरी मुलगी बसली होती आणि तिच्या हातावर एक वयस्कर महिला अत्यंत एकाग्रतेने मेहंदी काढत होती. राहुलने डोळे बारीक करून पाहिले आणि त्याचे पाय जमिनीला खिळले. ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याची स्वतःची आई सुलोचनाबाई होत्या. त्यांच्या अंगावर तीच जुनी सुती साडी होती, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होते. त्यांच्या अवतीभोवती 4-5 श्रीमंत महिला उभ्या राहून त्यांच्या कलेचे कौतुक करत होत्या. बघा ना वंदनाताई, या मावशींनी किती अप्रतिम मेहंदी काढली आहे. मोठ्या पार्लरवाले देखील फिके पडतील यांच्यासमोर, एक महिला म्हणाली. राहुल दुरूनच हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात एकाच वेळी राग, आश्चर्य आणि लाज या तिन्हींची सरळमिसळ झाली होती. त्याची आई, ज्या आईला त्याने घरात चोर ठरवले होते, ती आज बाहेर लोकांच्या कौतुकाचा विषय बनली होती आणि स्वतःच्या हिमतीवर पैसे कमवत होती. तो पुढे जाऊन आईला जाब विचारणारच तितक्यात ईशाचा फोन आला. राहुल, कुठे आहात? लवकर घरी या. घरात स्वयंपाकाला काहीच नाहीये. राहुलने आईकडे पाहिले, फोन कट केला आणि मान खाली घालून तिथून निघून गेला. त्या रात्री सुलोचनाबाईंना त्यांच्या आयुष्यातील जीवा आर्ट्सची पहिली मोठी कमाई मिळाली. वंदनाने त्यांना ठरवलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे आणि एक नवीन साडी मानधन म्हणून दिली. सुलोचनाबाईंनी ते पैसे हातात घेतले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. हा त्यांच्या स्वाभिमानाचा पहिला विजय होता. पण हा तर फक्त एक प्रवास सुरू झाला होता. जीवा आर्ट्स आता डिजिटल जगात पाऊल ठेवणार होते, ज्याने राहुल आणि ईशाचे डोळे कायमचे उघडणार होते. वंदना यांच्या मुलीच्या लग्नात सुलोचनाबाईंनी काढलेली मेहंदी संपूर्ण शहरात कौतुकाचा विषय ठरली. लग्नाला आलेल्या अनेक पाहुण्यांनी सुलोचनाबाईचे नंबर आणि पत्ता विचारून घेतला होता, पण सुलोचनाबाईंकडे स्वतःचा फोन नव्हता की कायमचा पत्ता. त्यांना फक्त जीवा आर्ट्स हे नाव लोकांच्या मनावर कोरले होते. त्याच लग्नात वंदना यांची भाची रिया, जी एक कॉलेजची तरुणी होती, तिने सुलोचनाबाईंचे काम करतानाचे काही छोटे व्हिडिओ आणि फोटो आपल्या मोबाईलमध्ये टिपले होते. रिया सोशल मीडियावर सक्रिय असायची. तिने सुलोचनाबाईंचा तो साधेपणा, वयाच्या 58व्या वर्षी असलेला तो उत्साह आणि त्यांच्या बोटांमधील ती अद्भुत कला याचा एक सुंदर रील बनवला आणि तो इंटरनेटवर अपलोड केला. त्या व्हिडिओला तिने कॅप्शन दिले, भेटा साताऱ्याच्या सुलोचनाबाईंना, ज्या वयाच्या 58व्या वर्षी जीवा आर्ट्सच्या माध्यमातून पारंपरिक कलेचा वारसा जपत आहेत. साधेपणा आणि अप्रतिम कलाकृती, इंटरनेटची ताकद अफाट असते. तो व्हिडिओ अवघ्या 2 दिवसात प्रचंड व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला, लाईक केला आणि कमेंटचा पूर आला. प्रत्येकाला आपल्या घरातील लग्न करण्यासाठी जीवा आर्ट्सच्या सुलोचनाबाई हव्या होत्या. रिया धावतच मंदिराच्या त्या छोट्या खोलीत सुलोचनाबाईंना भेटायला आली. आजी, तुम्ही सोशल मीडियावर स्टार झाला आहात. हे बघा तुमचा व्हिडिओ. तिने सुलोचनाबाईंना फोन दाखवला. सुलोचनाबाईंना त्यातले फारसे काही समजले नाही, पण स्क्रीनवर स्वतःला मेहंदी काढताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू आले. आजी, आता तुम्हाला लोक शोधत आहेत. तुमच्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला डिजिटल व्हावे लागेल, रिया उत्साहाने म्हणाली.
तिने सुलोचनाबाईंच्या परवानगीने जीवा आर्ट्स या नावाने एक यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया पेज सुरू केले. आता सुलोचनाबाईंच्या कामाची पद्धत बदलली. रिया दररोज दुपारी मंदिरात यायची. सुलोचनाबाई जेव्हा वहीवर किंवा एखाद्या मुलीच्या हातावर नवनवीन डिझाईन्स, उदाहरणार्थ तेलाची पुरणपोळीसारखे पारंपरिक सण किंवा मटार पनीरसारख्या घरगुती प्रसंगाच्या थीमवर आधारित डिझाईन्स काढायच्या, तेव्हा रिया त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करायची. आकर्षक थंबनेल्स, योग्य वर्णन, डिस्क्रिप्शन आणि हॅशटॅग वापरून ते व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केले जाऊ लागले. काहीच महिन्यात जीवा आर्ट्सच्या चॅनलचे लाखो सबस्क्रायबर झाले. सुलोचनाबाई आता फक्त एक मेहंदी काढणाऱ्या आजी राहिल्या नव्हत्या, तर त्या एक प्रसिद्ध डिजिटल इन्फ्लुएन्सर आणि बिझनेस वुमन बनल्या होत्या. त्यांना आता मोठ्या सोसायट्यामधून, हॉटेल्समधून आणि VIP लग्नांमधून आमंत्रणे येऊ लागली होती. दुसरीकडे राहुल आणि ईशाच्या घरातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. हॉटेलचे जेवण खाऊन दोघांचीही तब्येत बिघडली होती. घरात कामावरून रोज भांडणे होत होती. ईशाने कामासाठी ठेवलेल्या 2-3 कामवाल्या बायका आठवड्याभरातच काम सोडून गेल्या होत्या, कारण ईशाचा स्वभाव अत्यंत कटकटीचा होता. एक दिवस ईशा ऑफिसमध्ये तिच्या सहकाऱ्यांसोबत बसली होती. तिची एक सहकारी म्हणाली, "अरे ईशा, तुझ्या सासरचे आडनाव देशमुख आहे ना? हे बघ, सध्या यूट्यूबवर एक जीवा आर्ट्स नावाच्या आजी खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या साताऱ्याच्या आहेत आणि त्यांचे नाव सुलोचना देशमुख आहे. किती अप्रतिम मेहंदी काढतात ग त्या, आणि वयाच्या या टप्प्यावर किती स्वाभिमानाने जगतात. त्यांच्या मुला आणि सुनेने त्यांना घरातून काढून दिलं म्हणे, पण आज त्या लाखो रुपये कमवत आहेत. बघावा असा आदर्श आहे." ईशाच्या हातातील चहाचा कप थरथरला. तिने घाईघाईने त्या मैत्रिणीच्या फोनमध्ये पाहिले. स्क्रीनवर सुलोचनाबाईंचा एक व्हिडिओ चालू होता, ज्यामध्ये त्यांनी सुंदर पैठणी साडी नेसली होती. हातात चांदीची बांगडी होती आणि त्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात प्रमुख अतिथी म्हणून भाषण देत होत्या. त्यांच्या पाठीमागे जीवा आर्ट्सचा मोठा बॅनर झळकत होता. ईशाचा चेहरा पांढरा पडला. तिने लगेच राहुलला फोन केला. "राहुल, लवकर यूट्यूब उघडा आणि जीवा आर्ट्स सर्च करा. तुमची आई आता करोडपती झाली आहे." राहुलने ऑफिसमध्येच व्हिडिओ पाहिला. आईचे ते तेज, तो मान सन्मान पाहून राहुलचे डोळे पाण्याने भरून आले. पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे त्याला स्वतःची प्रचंड लाज वाटू लागली. ज्या आईला त्यांनी पैशाच्या चोरीवरून घरातून हाकलले होते, ती आई आज स्वतःच्या हिमतीवर एक मोठे साम्राज्य उभे करून बसली होती. त्या रात्री राहुल आणि ईशा दोघेही एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत. त्यांच्या डोळ्यासमोरून सुलोचनाबाईंचा तो शांत पण ठाम चेहरा जात नव्हता. त्यांनी ठरवले की उद्याच्या उद्या आईची माफी मागून तिला परत घरात आणायचे. पण सुलोचनाबाईंचा निर्णय इतका सोपा नव्हता. त्यांना या स्वाभिमानाच्या पाऊलवाटेवर एक आगळावेगळा निर्णय घेण्याची तयारी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल आणि ईशाने ऑफिसला सुट्टी घेतली. दोघांच्याही मनात एकच ध्यास होता, आईला शोधणे आणि तिची माफी मागून तिला सन्मानाने घरी परत आणणे. रियाने यूट्यूबवर टाकलेल्या एका व्हिडिओच्या शेवटी जीवा आर्ट्सच्या ऑफिसचा पत्ता दिला होता. तो पत्ता शोधत राहुल आणि ईशा शहरातल्या एका चांगल्या व्यावसायिक भागात पोहोचले. तिथे एका मोठ्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक सुंदर पाटी लागली होती. जीवा आर्ट्स पारंपरिक मेहंदी प्रशिक्षण आणि सेवा केंद्र. राहुलने आत पाऊल ठेवले. आतली सजावट अतिशय प्रसन्न आणि सुबक होती. भिंतीवर सुलोचनाबाईंनी काढलेल्या मेहंदीच्या डिझाईन्सचे मोठे फ्रेम्स लावले होते. काही तरुण मुली तिथे मेहंदीचे प्रशिक्षण घेत होत्या, तर 2-3 मुली कॉम्प्युटरवर बसून येणाऱ्या ऑर्डर्सचे बुकिंग सांभाळत होत्या. समोरच्या मुख्य केबिनमध्ये सुलोचनाबाई बसल्या होत्या. त्यांच्या अंगावर साधी पण सुबक सुती साडी होती. डोळ्यांवर चष्मा होता आणि त्या एका डायरीमध्ये काहीतरी लिहित होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखा सोशिकता किंवा लाचारी नव्हती, तर एका यशस्वी उद्योजिकेचा आत्मविश्वास आणि शांतता होती. राहुल केबिनचा दरवाजा ढकलून आत गेला. त्याचा आवाज कापला. "आई." सुलोचनाबाईंनी मान वर करून पाहिले. राहुल आणि ईशाला समोर पाहून त्यांच्या चेहऱ्यावर ना राग आला ना आनंद. त्या अत्यंत शांत राहिल्या. त्यांनी हातातील पेन खाली ठेवले. "या, बसा." सुलोचनाबाईंनी समोरील खुर्चीसमोर बोट दाखवत अत्यंत औपचारिकपणे सांगितले.
ईशाने पुढे होत सुलोचनाबाईंचे पाय धरले. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. आई, आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. त्या दिवशी माझ्या कपाटातून गायब झालेले 5,000 रुपये चोरले नव्हते. ते पैसे मीच घाईघाईत माझ्या ऑफिसच्या दुसऱ्या बॅगेत ठेवून विसरले होते. मला ती बॅग काही दिवसांपूर्वी सापडली. आई, मी तुमच्यावर खूप मोठा आळ आणला. मला क्षमा करा. ईशा ढसाढसा रडू लागली. राहुलनेही आईचा हात हातात घेतला. हो आई, मलाही माझी चूक समजली. पत्नीच्या सांगण्यावरून मी माझ्या जन्मदात्या आईवर संशय घेतला. तुझ्या कष्टाची किंमत आम्ही केली नाही. घर तुझ्याशिवाय नरक झालंय ग. प्लीज आई, घरी चल. आम्ही तुला खूप सुखात ठेवून आता तुला कोणतंच काम करायची गरज नाही. आमच्यासोबत चल आई. सुलोचनाबाईंनी शांतपणे आपला हात राहुलच्या हातातून काढून घेतला. त्यांनी ईशाला उठवून समोरच्या खुर्चीवर बसायला लावले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, राहुल, ईशा, त्या 5,000 रुपयांचा छडा लागला हे ऐकून मला आनंद झाला. निदान माझ्या मरणानंतर तरी माझ्या नावावर चोराचा शिक्का राहणार नाही. हे देवाचे उपकारच. पण मुला, तू म्हणालास ना की आता घरी चल, तुला काम करायची गरज नाही. तर ऐक, मी जेव्हा काम करत होते तेव्हा मला ती माझी जबाबदारी आणि माया वाटत होती. पण तुम्ही मला गृहीत धरले आणि आज जेव्हा मी हे जीवा आर्ट्स उभे केले आहेत, हे माझ्या आनंदासाठी आणि माझ्या स्वाभिमानासाठी आहे, जगण्यासाठी नाही. पण आई, शेवटी आम्ही तुझी मुलं आहोत ना. समाजाला काय उत्तर देऊ आम्ही? लोक आम्हाला नावं ठेवतात. राहुल गयावया करत म्हणाला. समाज तेव्हाही पाहत होता राहुल, जेव्हा मी पाठीवर कापडी पिशवी घेऊन उन्हातानात या घराबाहेर पडले होते. पण तेव्हा मला वाचवायला किंवा आसरा द्यायला समाज नाही, तर माझी ही कला आणि हा स्वाभिमान धावून आला. सुलोचनाबाईंचा आवाज करारी होता. म्हणजे तू आमच्यासोबत येणार नाहीस का आई? ईशाने आशेने विचारले. सुलोचनाबाई खुर्चीवरून उठल्या, खिडकीपाशी गेल्या आणि बाहेर पाहत म्हणाल्या, मी तुमच्या घरी परत येणार नाही राहुल, कारण त्या घरात माझी माऊली मरण पावली आहे. पण मी तुमच्यावर रागावूनही नाही. तुम्ही मला जी जखम दिली त्या जखमेतून मला माझी ही नवीन ओळख मिळाली आहे. त्यामुळे मी तुम्हाला दोष देतच नाही. पण मग तू आयुष्यभर अशीच एकटी राहणार का? या वयात तुझी काळजी कोण घेणार? राहुलने विचारले. सुलोचनाबाई वळल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत हसू होते. त्या म्हणाल्या, मी एकटी नाही आहे राहुल. मी माझ्या आयुष्याचा, माझ्या या कष्टाच्या पैशाचा आणि माझ्या स्वाभिमानाचा एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे, ज्याची घोषणा मी उद्या एका मोठ्या कार्यक्रमात करणार आहे. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या. सुलोचनाबाईंनी राहुलच्या हातात एका कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका ठेवली. राहुल आणि ईशाने निरुपायाने त्या पत्रिकेकडे पाहिले. आई त्यांच्यासोबत परत येणार नाही हे त्यांना समजले होते. पण सुलोचनाबाई असा कोणता आगळावेगळा निर्णय घेणार होत्या ज्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसणार होता. जीवा आर्ट्सच्या वतीने आयोजित केलेल्या त्या विशेष कार्यक्रमाचा दिवस उजाडला. शहरातल्या एका मोठ्या सभागृहात हा सोहळा पार पडत होता. अनेक नामवंत व्यक्ती, पत्रकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आणि सुलोचनाबाईंचे कौतुक करणारे लाखो चाहते तिथे उपस्थित होते. सभागृहाच्या एका कोपऱ्यात राहुल आणि ईशा देखील अपराधी भावनेने मान खाली घालून बसले होते. त्यांच्या मनात धाकधूक होती की आई स्टेजवरून नक्की काय बोलणार. कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुलोचनाबाई व्यासपीठावर आल्या. पांढऱ्या शुभ्र आणि जरतारी काठ असलेल्या पैठणी साडीत त्या अत्यंत रुबाबदार आणि सन्माननीय दिसत होत्या. सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. सुलोचनाबाई माईक समोर उभ्या राहिल्या. त्यांनी जमलेल्या जनसमुदायाकडे पाहिले आणि बोलायला सुरुवात केली. नमस्कार. आज मी इथे जी काही उभी आहे ती एक उद्योजिका म्हणून नाही, तर स्वतःचा हरवलेला स्वाभिमान परत मिळवलेली एक साधी स्त्री म्हणून उभी आहे. काही महिन्यापूर्वी जेव्हा मी माझ्या राहत्या घरातून बाहेर पडले तेव्हा माझ्याकडे ना घर होतं, ना पैसा, ना कोणाचा पाठिंबा. माझ्यावर एका चोऱ्याचा आळ आणला गेला होता. पण त्या संकटाच्या क्षणी माझ्या पाठीशी उभी राहिली ती माझी आई वडिलांनी दिलेली मेहंदीची कला आणि माझ्या मनातली स्वाभिमानाची आग. त्यांनी घेतलेला एक दीर्घ श्वास संपूर्ण सभागृहात ऐकू आला.
अनेकदा आपल्या समाजात असं मानलं जातं की स्त्रीचं वय 60च्या जवळ आलं की तिचं आयुष्य संपलं. तिने फक्त घरात बसून नातवंड सांभाळायची, टोमणे खायचे आणि मुलांवर अवलंबून राहायचं. पण मी हे चित्र बदलू इच्छिते. आज जिवा आर्ट्सच्या माध्यमातून मला जी काही प्रसिद्धी आणि पैसा मिळाला आहे त्याचा उपयोग मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी करणार नाही. आज मी इथे एका आगळ्या वेगळ्या निर्णयाची घोषणा करत आहे. सुलोचनाबाईंनी स्टेजवरील मोठ्या पडद्याकडे बोट दाखवले. पडद्यावर एका सुंदर इमारतीचे मॉडेल दिसू लागले. मी माझ्या कष्टाच्या आणि जिवा आर्ट्सच्या सर्व कमाईतून स्वाभिमान आश्रय आणि कला केंद्र सुरू करत आहे. हे केंद्र अशा मातांसाठी आणि वृद्ध महिलांसाठी असेल ज्यांना त्यांच्या हक्काच्या घरातून अपमानित करून काढून दिले गेले आहे किंवा ज्या स्वाभिमानाने जगू इच्छितात. इथे त्यांना केवळ मोफत राहण्याची आणि खाण्याची सोय दिली जाणार नाही, तर त्यांना मेहंदी, शिवणकाम, हस्तकला आणि डिजिटल साक्षरतेचे मोफत शिक्षण दिले जाईल, जेणेकरून वयाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांना कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. सुलोचनाबाईंचे हे शब्द ऐकता संपूर्ण सभागृह उभे राहिले. स्टँडिंग ओवेशन आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सुलोचनाबाई पुढे म्हणाल्या, आणि राहिला प्रश्न माझ्या वैयक्तिक आयुष्याचा, तर मी माझ्या उरलेल्या आयुष्यात याच केंद्रात या माझ्या नव्या कुटुंबासोबत राहणार आहे. मी तिथेच राहून या माता भगिनींना जिवा आर्ट्सची कला शिकवणार आहे. हाच माझा अंतिम निर्णय आहे. व्यासपीठावरून खाली आल्यानंतर पत्रकारांनी सुलोचनाबाईंना गराडा घातला. राहुल आणि ईशा गर्दीतून वाट काढत कसंबसं त्यांच्यापर्यंत पोहोचले. राहुलचे डोळे पूर्णपणे ओले झाले होते. तो म्हणाला, आई, तुझा हा निर्णय खरोखरच खूप मोठा आहे. आम्हाला तुझा प्रचंड अभिमान वाटतोय. आम्ही तुला घरी नेण्यासाठी आलो होतो, पण तुझा हा अथांग विस्तार पाहून आम्हाला समजलंय की तू आता एका घरापुरती मर्यादित राहिली नाहीस. तू अनेकांचे घर बनली आहेस. आम्हाला माफ कर आई. ईशानेही हात जोडले. हो आई, तुम्ही आम्हाला स्वाभिमानाने आणि हिमतीने कसं जगायचं याचा एक मोठा वस्तुपाठ दिला आहे. सुलोचनाबाईंनी राहुल आणि ईशाच्या डोक्यावर मायेने हात ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर आता कोणताही कटुता नव्हत्या. त्या म्हणाल्या, माझा तुमच्यावर कोणताही राग नाही बाळांनो. सुखी राहा, पण नेहमी लक्षात ठेवा, घरातल्या मोठ्या माणसांना केवळ अन्न आणि छप्पर नको असतं, तर त्यांना हवा असतो आदर आणि सन्मान. तो कोणाचाही कधी हिरावून घेऊ नका. राहुल आणि ईशानं सुलोचनाबाईंच्या पाया पडून निरोप घेतला. त्या दोघांच्या मनात पश्चातापाची भावना होती, पण सुलोचनाबाईंच्या मनात मात्र एक नवा सवेरा, एक नवी पहाट उगवली होती. त्या मागे वळल्या आणि आपल्या स्वाभिमान केंद्राच्या दिशेने चालू लागल्या. एका स्वाभिमानी आईने कौटुंबिक अन्यायावर आणि कलेच्या आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेला हा एक अभूतपूर्व आणि आगळावेगळा विजय होता. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर बेल नोटिफिकेशन नक्की दाबा. येणारी प्रत्येक कथा सर्वात आधी तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटू पुन्हा एकदा अशाच